अखेर वहिनींनी करून दाखवलं. सगळ्यांचे अंदाज फेल गेले. राज्यातले चाणक्य, भीष्म पितामह सगळे हैराण झाले जेव्हा सुनेत्रा वहिनींचा डाव यशस्वी झाला. जेव्हा टीव्हीवर दाखवण्यात आलं की सुनेत्रा वहिनींनी अध्यक्षपदाची चावी आपल्या हातात घेतली, कुणालाही कल्पना नव्हती की वहिनी राष्ट्रवादीच्या या इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहोचतील. लोकांची शंका, प्रश्न वेगळेच होते. कुणीतरी राष्ट्रवादी बाळकावेल, तर कुणी म्हणत होता विलिनीकरण होईल, तर कुणी म्हणत होता भाजपच्याच मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी चालणार. पण वहिनींनी असं काम केलं की ज्यामुळे अक्षरशः राष्ट्रवादी तर मजबूत झालीच, पण महायुतीमध्ये त्यांची पॉवर 4 पटीने वाढलीय. एकाचा डाव टाकला की जो पाहून आता देशाच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे. काल वहिनींनी अध्यक्षपदाच्या सूत्र आपल्याकडे घेतानाच त्यांचं भाषण झाल्यानंतर मुंबईमध्ये एक प्रकारे आश्चर्याचं वातावरण होतं. लोक आश्चर्यचकित झालेच होते, तर काही लोक म्हटले हे होणारच होतं. पण त्यानंतर त्यांनी जे केलं त्याने राजकारणात खरा भूकंप आणलाय. काल टीव्हीवर त्यांनी अध्यक्ष झाल्यावर भाषण केलं, सगळ्यांनी पाहिलं. पण त्यानंतर जे काही गुपित बैठका झाल्या आणि त्यामधून जे घडलंय ते कुणालाच दिसलं नाही. राजकारण म्हटलं की कावा, डावपेच, खुर्च्यांचा खेळ शह येतच. पण जेव्हा अशा काही गोष्टी समोर येतात याची कुणी कल्पनाही केलेली नसते, तेव्हा सगळं राजकारण हादरल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर आपण अनेक चाणक्य पाहिले, अनेक भीष्म पितामह पाहिले, पण गेल्या काही दिवसात जे घडलंय ते पाहून कुणाचेही हातपाय कापतील. ज्या सुनेत्रा वहिनींना आपण आजवर फक्त बारामतीच्या वाड्यात साध्या भोळ्या स्वरूपात पाहिलं होतं, त्याच वहिनी आज राज्याच्या राजकारणातल्या सर्वात पॉवरफुल लेडी कशा ठरल्या, हा प्रश्न आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत विचारला जातोय. आजच्या या विशेष भागात आपण उलगडा करणार आहोत अशा काही धक्कादायक तथ्यांचा, जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. अजितदादांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस संपली असं ज्यांना वाटलं होतं, त्यांना वहिनींनी दिलेला धक्का हा केवळ राजकीय नाही, तर तो एक मास्टर स्ट्रोक आहे. राजकारणातले मोठे मोठे धुरंधर नेते आज वहिनींच्या एका शब्दासाठी ताटकळत उभे आहेत. ज्या सुनेत्रा वहिनींना अनुभवाची कमतरता आहे म्हणून हिणवलं होतं, त्यांनी राजकारणातल्या भीष्म पितामहांना आणि चाणक्यांना कसं एका फटक्यात बाजूला सारणं, ही केवळ एक नियुक्ती नाही, तर हे एक भयंकर मोठं चक्रव्यूह होतं. चला तर मग सुरू करूया या रहस्याचा उलगडा. राज्याच्या राजकारणात खरं तर खळबळ उडालीय, कारण वहिनींनी कामच तसं केलंय की ज्यामुळे सत्ताधारी देखील हैराण झालेत. पण खरं तर याची जी सुरुवात होती ती 28 जानेवारीला झाली होती. एक असा दिवस ज्या दिवशी महाराष्ट्राच्या एका धगधगत्या नेत्याचा अंत झाला. आकाशात विमानाचा आवाज येत होता. त्या विमानात बसले होते लाडके दादा. त्यांचा तो शेवटचा प्रवास ठरला, ही सगळ्यांना माहीत आहे. पण त्यानंतरच खरी गोष्ट सुरू झाली. लोक विचार करत होते हा अपघात होता की घातपात होता. तिकडे अंतविधी झाला होता, पण तेवढ्यात शपथ घेतली गेली सुनेत्रा पवार यांनी. आता सगळ्यांना वाटलं की त्यांना हे शपथ घ्यायला कुणीतरी भाग पाडलं. राष्ट्रवादीच्या चाव्या दुसऱ्यांच्याच हातात जाणार, तर विलिनीकरण होणार, अशाही प्रकारच्या वावड्या उठत होत्या. तो विमान अपघात का झाला? महाराष्ट्र शोकाकुल होता, पण बारामतीच्या वाड्यातली चित्र काही वेगळीच होती. वहिनी शांत होत्या, पण त्यांची नजर सत्तेच्या खुर्चीवर होती. लोकांच्या नजरेत त्या बिचाऱ्या वहिनी होत्या, पण पडद्यामागे त्या पॉवरफुल मॅडम बनल्या होत्या. 31 जानेवारीला जेव्हा सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडाली. ज्या वहिनी कधी जाहीर सभेला उभ्या राहिल्या नाहीत, ज्यांनी कधी भाषणांचा धडाका लावला नाही, त्या थेट राज्याच्या तिजोरीच्या चाव्या हाती घेतात. हा निव्वळ योगायोग असूच शकत नाही. आता येऊया सर्वात ताज्या आणि खळबळजनक बातमीकडे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटात अध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू होती. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांसारखे दिग्गज आणि जुने नेते रांगेत उभे होते. प्रत्येकाला वाटत होतं की आता आपला नंबर लागेल. पक्षात विलिनीकरणाच्या वावड्या उठत होत्या. साहेबांच्या पक्षात आपण परत जाणार का, की भाजपमध्ये विलीन होणार, असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात होते. पण वहिनींनी इथेच आपला सर्वात मोठा गेम केला. त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवली. ज्या पटेलांना आणि तटकऱ्यांना वाटलं होतं की आता सत्ता त्यांच्या हातात येईल, त्यांची वहिनींनी पूर्णपणे राजकीय कोंडी केली. वहिनींनी बैठकीत आदेश दिले, दादांची जागा मी घेणार आणि पक्ष माझ्याच नेतृत्वाखाली चालेल. अतिशय मुत्सद्दी रीतीने वहिनींनी स्वतःची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड करून घेतली. या एका निर्णयाने त्यांनी राजकारणातले भीष्म पितामह आणि चाणक्य मानल्या जाणाऱ्या नेत्यांना सत्तेच्या केंद्रातून कायमचं दूर सारलं. विलिनीकरणाच्या ज्या चर्चा सुरू होत्या, त्यांना वहिनींनी एका झटक्यात पूर्णविराम दिला. त्यांनी जगाला दाखवून दिलं की राष्ट्रवादीची पॉवर आता फक्त आणि फक्त त्यांच्याच मुठीत आहे. विमानाचा अपघात झाला, सगळं जळून खाक झालं, पण काही महत्त्वाची कागदपत्र कशी काय वाचली? आणि सर्वात मोठं रहस्य म्हणजे तो ब्लॅक बॉक्स. विमानाचा हा भाग कधीच जळत नाही. तो अशा धातूचा बनलेला असतो की कितीही मोठा स्फोट झाला तरी तो सुरक्षित राहतो.
मग पोलिसांनी सुरुवातीला का सांगितलं की तो जळाला? मित्रांनो, खरी माहिती अशी आहे की तो बॉक्स जळाला नव्हता, तर तो गायब करण्यात आला होता. 10 फेब्रुवारीला रोहित पवारांनी एक मोठी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. विमानात काय झालं? पायलट शेवटच्या क्षणी का बदलला? विमानाचा ब्लॅक बॉक्स कुठे गेला? हे प्रश्न ऐकून कोणाचेही हातपाय कापले असते. पण वहिनींनी काय केलं? त्यांनी एक शब्दही काढला नाही. त्यांनी आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगितलं, शांत रहा, कोणालाही उत्तर देऊ नका. ही शांतता रोहित पवारांसाठी सगळ्यात मोठी शिक्षा ठरली. कारण जेव्हा तुम्ही उत्तर देत नाही तेव्हा लोकांचं लक्ष तुमच्या कामावर जातं. वहिनींनी मंत्रालयात जाऊन फाईल्सचा धडाका लावला. मी बोलणार नाही तर माझं काम बोलेल, हे त्यांनी जगाला दाखवून दिलं. हीच ती रणनीती होती जिने वहिनींना हिरो बनवलं. सुनेत्रा वहिनींनी केवळ पक्ष सावरला नाही, तर सरकारमध्ये आपला असा काही धबधबा निर्माण केला की भाजपचे मोठे मोठे नेतेही त्यांच्यासमोर नतमस्तक होऊ लागले. अजितदादा जाण्यापूर्वी भाजपवर तुटून पडत होते. केंद्र सरकारशी त्यांचे खटके उडत होते. पण वहिनी आल्या आणि अचानक सगळं कसं शांत झालं. असं बोललं जातं की वहिनींनी भाजपसोबत काही अशा अटींवर बोलणी केली की सिंचन घोटाळ्याच्या आणि इतर चौकशांच्या ज्या फाईल्स दादांच्या मानगुटीवर बसल्या होत्या त्या अचानक बंद झाल्या. वहिनींनी स्वतःला अशा पद्धतीने प्रेझेंट केलं की भाजपलाही वाटलं की जर वहिनींना साथ दिली नाही तर महाराष्ट्रातील सत्तेचं गणित बिघडू शकतं. वहिनींनी पार्थ आणि जयला सुद्धा सत्तेच्या केंद्रस्थानी असं बसवलंय की आता सत्ता घराबाहेर जाणार नाही याची त्यांनी पूर्ण काळजी घेतलीय. त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं, गावोगावी दौरे केले आणि आपली प्रतिमा एका आईसारखी बनवली. सामान्य माणसाला वाटू लागलं की बघा, वहिनी किती सोसत आहेत, तरीही कुटुंब आणि पक्ष सावरत आहेत. पण या आई इमेजच्या मागे एक थंड डोक्याने नियोजन करणारा मास्टर माइंड दडलेला होता. 30 जानेवारीला जेव्हा शरद पवार साहेब आपली भूमिका मांडत होते तेव्हा त्यांनाही अंदाज नव्हता की वहिनी इतक्या वेगाने आणि इतक्या ताकदीने पुढे येतील. साहेबांना वाटलं होतं की दादानंतर पक्ष पुन्हा एकदा त्यांच्याकडे येईल किंवा किमान विलिनीकरणासाठी तयार होईल. पण वहिनींनी नरेश अरोरा नावाच्या एका हाय प्रोफाईल रणनीतिकाराशी संपर्क साधला होता. या अरोरांनी एका रात्रीत सोशल मीडिया आणि लोकांच्या मनात एकच गोष्ट भरवली की आता दादांनंतर फक्त वहिनीच घर सावरू शकतात. लोकांना असं वाटू लागलं की जर वहिनींनी पद घेतलं नाही तर घर फुटेल आणि पक्षाचे तुकडे होतील. वहिनींनी हा डाव इतक्या हुशारीने खेळला की त्यांना विरोध करणं म्हणजे दादांच्या आत्म्याला दुःख देण्यासारखं वाटू लागलं. हा वहिनींचा पहिला मोठा नैतिक विजय होता. त्यांनी आपली सौम्य प्रतिमा वापरून सत्तेचा रस्ता मोकळा केला. आता आपण या टप्प्यावर आलोय जिथे खरी कथा उलगडते. विचार करा, जर त्या रात्रीचा शेवटचा फोन वहिनींनीच केला असेल तर? जर तो पायलट वहिनींच्याच सांगण्यावरून बदलला असेल तर? जर ब्लॅक बॉक्समधील दादांचे शेवटचे शब्द वहिनींच्या विरोधात असतील आणि म्हणूनच तो गायब केला असेल तर? हे सगळं बघितल्यावर काळजाचा ठोका चुकतो. सुनेत्रा वहिनी फक्त परिस्थितीमुळे पुढे आल्या नाहीत, तर त्यांनी ही परिस्थिती स्वतःसाठी निर्माण केली असेल का? त्यांनी साध्या स्वभावाचा असा वापर केला की जगाला वाटलं त्या हतबल आहेत, पण प्रत्यक्षात त्या या संपूर्ण खेळाच्या प्रमुख होत्या. त्यांनी आपल्या मार्गातले सगळे अडथळे दूर केले. मोठे मोठे चाणक्य आणि भीष्म पितामह आज त्यांच्या निर्णयाची वाट बघत आहेत. आज सुनेत्रा वहिनी राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा आहेत. त्यांनी विलिनीकरणाला कायमचा तडा दिला आहे. भविष्यात जर विलिनीकरण झालंच तर ते त्यांच्याच अटींवर आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली होईल, हा सिग्नल त्यांनी सर्वांना दिला आहे. विमानाचा अपघात झाला, दादा गेले, पण सत्तेची खुर्ची वहिनींच्या मुठीत पूर्वीपेक्षा जास्त घट्ट झाली आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातला हे रहस्य कदाचित कधीच पूर्णपणे बाहेर येणार नाही, पण एक गोष्ट मात्र सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे. सुमित्रा वहिनींनी ज्या हिम्मतीने, चाणाक्षपणाने आणि बुद्धीने ही सत्ता सावरली त्याला तोड नाही. त्यांनी हे सिद्ध केलं की वाघिणीसारखं गर्जना करण्यापेक्षा शांतपणे शिकार करणं जास्त परिणामकारक असतं. त्या खरोखरच्या हिरो आहेत ज्यांनी आपल्या कुटुंबाला वाचवलं, की त्या या संपूर्ण महानाटकाच्या लेखिका आहेत? हे ठरवण्याचं काम मी तुमच्यावर सोडतो. पण एक मात्र नक्की, सत्तेच्या या महाभारतात त्यांनी कृष्णाची भूमिका बजावली की शकुनीची, हे येणारा काळच ठरवेल. पण आज तरी त्या महाराष्ट्राच्या सर्वात पॉवरफुल लेडी आणि सत्तेच्या एकमेव सूत्रधार ठरल्या आहेत. तर मित्रांनो, हे होतं आजच्या घडामोडींचं संपूर्ण विश्लेषण. आता या गोष्टींकडे पाहण्याचे 2 दृष्टिकोन असू शकतात. एक म्हणजे जे आपल्याला टीव्हीवर दिसता येते आणि दुसरं म्हणजे जे पडद्यामागे शिजता येते. मी आज तुमच्यासमोर काही माहिती मांडली, ती पूर्णपणे राजकीय वर्तुळातल्या चर्चा, तर्कवितर्क आणि सध्याच्या परिस्थितीवरून मांडलेली एक शक्यता आहे. राजकारण हे असा खेळ आहे जिथे दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. वहिनींनी ज्या पद्धतीने सूत्र हाती घेतली आहेत ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे मात्र नक्की. आता मूळ मुद्द्याकडे वळूया.
तुम्हाला काय वाटतं, सुनित्रा वहिनींचा हा प्रवास निवळ योगायोग आहे का, की मोठ्या नियोजनाचा भाग? कारण एका बाजूला दादांची आठवणी आहेत आणि दुसऱ्या बाजूला सत्तेचं हे समीकरण. रोहित पवार यांनी उपस्थित केलेले हे प्रश्न असोत किंवा तो गायब झालेला ब्लॅक बॉक्स, या गोष्टी सहजासहजी पचण्यासारख्या नाहीत. तुम्हाला खरोखर वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस आता वहिनींच्या खाली पूर्वीपेक्षा जास्त मजबूत होईल, की तुम्हाला असं वाटतं की हे सगळं केवळ भावनिक लाटेवर स्वार होऊन केलेलं राजकारण आहे? तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण प्रत्येक कमेंट ही या चर्चेला एक नवी दिशा देत असतो. आपण इथे फक्त माहिती मांडतोय, पण खरा निर्णय आणि खरं विश्लेषण हे जनतेच्या न्यायालयात असतं. लक्षात घ्या, हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणं किंवा कोणावर आरोप करणं हा नसून राजकारणातल्या या धक्कादायक वळणांवर प्रकाश टाकणं हा आहे. ही केवळ शक्यता आहे. सत्य काय आहे हे कदाचित काळच ठरवेल किंवा येणाऱ्या तपासातून समोर येईलच. पण तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशाच इनसाईड स्टोरीज आणि सनसनाटी अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढचा भाग आला की तुम्हाला सगळ्यात आधी समजेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही समजेल की राजकारणात नक्की काय चाललंय. भेटूया पुढच्या अशाच खळबळजनक विषयासह. तोपर्यंत पाहत राहा, विचार करत राहा.